नमस्कार मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. नांदेड बेंगलोरसाठी जी काही ट्रेन आहे त्याचं काहीतरी बदल झालेला आहे. आपण त्याच्याविषयी नवीन माहिती ऐकून घेऊया. तर आपल्या AI नांदेड बँगलोर प्रवासासाठी अत्यंत लोकप्रिय असलेल्या नांदेड बँगलोर एक्सप्रेस बद्दल एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. जर तुम्ही या ट्रेनने प्रवास करण्याचे नियोजन करत असाल तर हा व्लॉग तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. बँगलोरमधील KSR बँगलोर मॅजेस्टिक रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामामुळे या ट्रेनच्या मार्गात आणि टर्मिनलमध्ये तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. नांदेड बँगलोर एक्सप्रेस नवीन बदल आणि अपडेट्स. 1. ट्रेनचे नाव आणि क्रमांक. ट्रेनचे नाव हजूर साहिब नांदेड KSR बँगलोर एक्सप्रेस. हजूर साहिब नांदेड KSR बेंगलुरू एक्सप्रेस. ट्रेन क्रमांक 16593 बँगलोर ते नांदेड, 16594 नांदेड ते बँगलोर. 2. बदललेला मार्ग आणि टर्मिनल. डिव्हर्जन. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ही ट्रेन आता बँगलोरमधील मुख्य मॅजेस्टिक KSR बेंगलुरू स्टेशनवर न जाता SMVT बँगलोर, सर M विश्वेश्वरय्या टर्मिनल किंवा यशवंतपूर पर्यंत धावत आहे. बदलाचा कालावधी 15 ऑगस्ट 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. हा बदल तात्पुरत्या स्वरूपाचा असून पुढील सूचना येईपर्यंत लागू राहू शकतो. का वगळले स्टेशन? बँगलोर यार्डमधील कामामुळे ही ट्रेन सध्या बँगलोर सिटी स्टेशनला मॅजेस्टिक जाणार नाही. त्याऐवजी ती SMVT बँगलोर किंवा यशवंतपूर येथून सुटेल आणि तिथेच थांबेल. 3. नवीन थांबे आणि मार्ग. नांदेडहून सुटल्यानंतर ही ट्रेन पूर्णा, परभणी, परळी, लातूर रोड, उदगीर, बिदर, विकाराबाद, रायचूर आणि गुंटकल मार्गे प्रवास करते. बँगलोरमध्ये प्रवेश करताना ती आता यलहंका आणि यशवंतपूर मार्गे वळवण्यात आली आहे. प्रवाशांसाठी महत्त्वाच्या टिप्स. टर्मिनल तपासा. तुमची ट्रेन बँगलोर सिटीऐवजी SMVT बँगलोर किंवा यशवंतपूर येथे संपत आहे का याची एकदा खात्री करून घ्या, कारण शहरात जाण्यासाठी तुम्हाला तिथून वेगळी व्यवस्था करावी लागेल. वेळापत्रक. मार्ग बदलल्यामुळे वेळेत थोडाफार फरक असू शकतो. प्रवासापूर्वी NTES ॲप किंवा कन्फर्म तिकीटीवर लाईव्ह स्टेटस नक्की तपासा. पर्यायी ट्रेन. जर तुम्हाला थेट यशवंतपूरला जायचे असेल तर तुम्ही 17301 DADNY PRE एक्सप्रेस या साप्ताहिक ट्रेनचाही विचार करू शकता. टीप. रेल्वेचे नियम आणि मार्ग कामाच्या प्रगतीनुसार बदलू शकतात, त्यामुळे अधिकृत रेल्वे वेबसाईटवर लक्ष ठेवणे सोयीचे ठरेल. माझ्या छोट्याशा प्रयत्नाला प्रतिसाद द्या. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आवडलं तर.